नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सोलापुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। अक्कलकोटच्या MIDC रोड मधील सेंट्रल कारखान्यात भीषण आग लागली होती। यात कारखान्यातील 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे। सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं। शिवाय 6 महिन्याच्या बाळासह एक कुटुंब कारखान्यात अडकून पडलं होतं। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। त्यांना वाचवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू होते। दरम्यान या आगीतील मृतांचा आकडा 8 वर पोहोचला। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक देखील कारखान्यात अडकले होते, तर 5 जण मास्टर बेडरूम मध्ये लपून बसले होते। या 5 जणांना कारखान्याच्या बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे त्यांचा गुदमरून आणि होरपळून जागीच मृत्यू झालाय। मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत। यामध्ये 5 पुरुष, 2 महिला आणि एका 6 महिन्याच्या चिमुकल्याचा समावेश आहे। दरम्यान या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे। या प्रकरणात महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी कमी पडत होते, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून खासगी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आला, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। कारखान्यात पहाटे 3च्या सुमारास आग लागली होती। या कारखान्यात टॉवेल तयार होत होते, त्यामुळेच कमी वेळात आगीनं रौद्ररूप धारण केलंय। बघता बघता आग संपूर्ण कारखान्यात पसरली। घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या अक्कलकोट, पंढरपूर, चिंचवड, MIDC, NTPC या ठिकाणावरून पाण्याचे बंब मागवण्यात आले। कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता। आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या, तरीही अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते। सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती होती। शिवाय सेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक 78 वर्षीय उस्मानभाई मंसुरी, 23 वर्षीय शिफा मंसुरी, 24 वर्षीय अनस मंसुरी आणि 6 महिन्यांचा मुलगा युसुफ मंसुरी कारखान्यात अडकून पडले होते, तर आणखी 5 जण मास्टर बेडरूममध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली, पण त्यांना बाहेर पडता आलं नाही। त्यांचा होरपळून मृत्यू झाला।